तर काल सर्वीकडेच हनुमान जन्मोत्सव खूप जल्लोषात साजरा करण्यात आला. तर तुम्हाला सांगते की माझ्या घरचा म्हणजे माहेरी असल्यावर मी हनुमान जन्मोत्सव कसा साजरा केला. घरी सर्वात आधी तर पूजा करून घेतली, त्यानंतर चालीसा पठण केलं, हार बनवून घेतला आणि नैवेद्य अर्पण करून घेतला. त्यानंतर दिवसभर आम्ही घरीच थांबलो कारण की ऊन खूप झाली होती आणि आम्हाला सर्वांना सोबतच हनुमान मंदिरात जायचं होतं. मग काय घराजवळच मंदिर आहे, तर तिथे संध्याकाळच्या टाईमला थोडी ऊन कमी झाल्यावर मी, माझी मुलगी, माझी आत्या, आजोबा आणि माझे भाऊ आम्ही सर्व मिळून त्या मंदिरामध्ये गेलो आणि तिथे जो हार आम्ही बनवला होता तो हार घेऊन आलो, तो अर्पण करायचा होता. तर षोडशोपचारे पूजन करून घेतले बजरंगबलींचे, जसं की शेंदूर चढवणे, त्या व्यतिरिक्त त्यांना सरसोचं तेल आवडतं तर ते तेल अर्पण करून घेतलं, काळे उडीद ते सुद्धा अर्पण करून घेतले आणि हार सुद्धा चढवला. चमेलीची फुलं त्यांना खूप आवडतात, तर ती फुलं तर आमच्याकडे नव्हती, त्यामुळे आम्ही चमेलीचं जे अत्तर असतं ना ते अर्पण केलं. सर्वांनी छानपैकी षोडशोपचारे पूजन करून घेतले आणि तिथेच हनुमान चालिसाचं खूप मोठं असं बॅनर लागलं होतं, त्याच्यावर सगळ्यांनी सोबत वाचून एका स्वरात खूप सुंदर असं हनुमान चालिसेचं पठण केलं. लवंगीचा हार जो तुम्हाला मी उपाय सांगितला होता संकटमोचनासाठी, तर तो हार आम्ही अर्पण करून घेतला आणि नारळ वगैरेचा प्रसाद अर्पण करून घरी आलो. घरी आल्यानंतर ही माझी फेवरेट सिरियल मी बघितली, पुण्याने सुरू झाली आहे टीव्हीवर. तुमच्या लक्षात आली असेल ही सिरियल, तर नक्की नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा या सिरियलचं. आणि हो, जो शेंदूर आम्ही बजरंगबलींना लावला होता ना, त्या शेंदुराच्या आम्ही घराच्या जो चौकट असते त्याला टिळे लावून घेतले. त्या व्यतिरिक्त आमच्या घरी जे पशुधन आहे त्यांना सुद्धा टिळे लावून घेतले. त्यानंतर ना बाजूच्याच कॉलनीमधून आम्हाला महाप्रसादाचं आमंत्रण होतं, तर आम्ही तिथे गेलो, आरतीसुद्धा अटेंड केली. खूप छान वाटलं, भारी एकदम खूप मस्त व्यवस्था केली होती सगळी प्रोग्रामची. आणि त्या प्रोग्रामला नगराध्यक्षा मॅम म्हणजेच माथने मॅडमनी सुद्धा हजेरी लावलेली होती. आणि सूत्रसंचालन ज्या करताय, ज्यांच्या हातामध्ये माईक दिसतं ना, त्या आहे आमच्या वरू देशपांडे मॅडम, ज्यांनी आमच्या 10वीपर्यंतच्या खूप साऱ्या मेमरीज अशा मेमोरेबल बनवून ठेवलेल्या आहे. सगळ्यांसोबत इंटरॅक्ट करून खूप भारी वाटलं. खूप दिवसानंतर मी भेटली होती या सर्वांना आणि महाप्रसादाचा आनंद वगैरे घेतला आणि असा होता माझा हा कालचा दिवस. जय गजानन माऊली. भेटूयात नेक्स्ट व्लॉग.